ओ माय गॉड, सकाळपासून एवढा वारा सुटलेला आहे छत्रपती संभाजीनगर येथे की कायच सांगू. आमची जी वेल आहे, जी आम्ही आर्टिफिशियल वेल लावली होती किचनमध्ये, जी मिशोवरून ऑर्डर केली होती, ती सकाळपासून 3 वेळा निघून पडलेली आहे. आणि आता मी वैतागलेली आहे त्याला चिटकवून, कारण वारा तेवढा सुटलेलाच आहे. मला असं वाटते आमच्या सिटीमध्ये तर आहेच, पण महाराष्ट्रात बहुधा सगळ्याच सिटीमध्ये असा वारा सुटलेला आहे आणि त्याचं आता आपण काही करूसुद्धा शकत नाही. ॲक्च्युली त्या वाऱ्यामुळे ना घरामध्ये एक छान असं थंड वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये चहा प्यायला मात्र मजा येते. बघू शकता किती जोराचा वारा आहे. आज मी सगळी कपडे मध्ये आणून ठेवलेली आहेत. कपडे धुवायचा काही चान्सच नाही, कारण ते सगळी उडून जायच्या मार्गावर आहेत. आज मला एवढी कामं पडलेली आहेत की कायच सांगू. घराची साफसफाई आहे, त्यानंतर हा जो ड्रेस आहे याचा थोडासा शूट बाकी आहे, त्यानंतर एक ब्रँडने नूडल्स पाठवलेले आहेत त्याचा शूट आहे. सो हे सगळं करण्या अगोदर, घर आवरण्या अगोदर मी 1 कप चहा घेतला. जेव्हा मी चहा घेते ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला ना एक असं फ्रेश काहीतरी वाटतं, म्हणजे मोटिवेशन येतं ना तसं. सो चहा 1 कप भेटला ना की सगळी कामं फटाफट होतात. आता आमच्या घरचा पसारा बघू शकता. रात्रीच्या वेळी जेव्हा मी झोपले होते तेव्हा इवा मॅडम हॉलमध्ये खेळत होते आणि तिने एवढा पसारा केला. त्यानंतर आमचे आहो तर चालूच असतं, त्यांचे कपडे वगैरे सगळं ऑफिसचं सामान जे आहे ते चेअरवर असतं. ते गेल्यानंतर मात्र ते आवरते मी. सो ते गेले नाही तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. आज ते दुपारी जेवायला येणार होते, सो आज मला ऑफिसचा डबा देण्याची काही गरज नव्हती. सो आज मात्र निवांत वेळ होता. सो छान असं रेडी झाले, रेडी होऊन मस्तपैकी शूट केला आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला. सो आता आमच्या 2-3 दिवसापासून मावशी नाही आहेत. सो पोळी आणि भाजी आणि घरची जी सगळी कामं आहेत ती माझ्यावरच येऊन थोपलेली आहेत. एरवी पोळी वगैरे त्या करतात, भाजी मी टाकते आणि त्यानंतर भांडे फरशी तर त्या करतातच. सो याच्यामुळे काय होतं, माझे जे 2 ते 3 तास आहेत ते वाचतात. सो आज मात्र तसं नाही. आज स्वयंपाकही आहे, शूटही आहे, त्यानंतर इवाच्या स्कूलमध्ये जाऊन मला ॲडमिशनही घ्यायचं आहे. सो असे खूप सारे कामं पेंडिंग आहेत. सो मी म्हटलं सगळ्यात अगोदर स्वयंपाक आवरून घ्यावा, जेणेकरून पोटाला जेव्हा भेटतं ना की बाकीचे कामं पटापट होऊन जातात. आणि साफसफाई मात्र मी बाजूलाच ठेवली आणि आल्यानंतर भांडेसुद्धा मला घासायचीच आहेत. चला आता या कुर्तीबद्दल आपण चर्चा करूया. ही जी कुर्ती आहे ती मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे आणि याच्या खालची जी पॅन्ट आहे ती सुद्धा मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. हा एक कुर्ता सेट नाही आहे, हे वेगवेगळे ऑर्डर केलेले आहेत. सो याची जर क्वालिटी सांगायची असेल तर अप्रतिम क्वालिटी आहे पॅन्ट आणि कुर्तीची. याची प्राईस सांगायची असेल तर फक्त आणि फक्त 200 रुपयाचा कुर्ती आहे आणि 200-250च्या रेंजमध्ये पॅन्टसुद्धा आहे. सो 500 रुपयामध्ये हा पूर्ण सेट मला रिसीव झालेला आहे. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देत आहे, त्याच्यावरून तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला ऑफरही लागू होईल. पॅन्टचा घेर तुम्ही पाहिलेलाच आहे. कुर्तीची क्वालिटीसुद्धा छान आहे. कुर्तीला स्लीव्ज नाही आहेत, पण स्लीवलेस कुर्ती पण खूप सुंदर उठून दिसत आहे. व्हाईट कलरची लेस आहे आणि व्हाईट पॅन्टवर हा मल्टी कलर कुर्ती जो आहे अप्रतिम दिसत आहे. नक्की परचेस करा. प्राईजही जास्त नाही आहे, क्वालिटीही अप्रतिम आहे. अशाच सुंदर सुंदर कुर्तीज मी ऑर्डर केलेल्या आहेत, त्या लवकरच तुमच्याबरोबर शेअर करते. त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि जे बेल आयकन आहे ते दाबावं लागेल, जेणेकरून मी जेव्हा केव्हा ब्लॉग अपलोड करेन तेव्हा मात्र तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.